नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मला एक कमेंट आली होती की ताई आम्हाला पफ स्लीवची कटिंग दाखवा, तर मी आज पफ स्लीवची तुम्हाला कटिंग दाखवते। तर हा मी कार्डशीटचा पेपर घेतला आहे, डबल घडी केली आहे त्या पेपरची आणि आपली 5ची बाही आहे फुगाबाही, तर आपण 5च घेणार आहे। तर तिला खालून पट्टी लावल्यानंतर खालच्या साईडने तर ती वाढणार आहे। तर उभी घडी आपल्याला घ्यायची आहे 13 इंचाची। तर 13 इंच आणि 5 इंच असा चौकोन करून घ्यायचा आहे। तशा प्रकारे मी चौकोन करून घेतला। खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती मच्छी आकारासाठी अंतर घ्यायचं आहे, तिथे मार्किंग करून 1 इंच वरती घ्यायचं आहे आणि खालच्याच साईडने आपल्याला 8 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे। आपली बाहीची घडी 8ची असते ना, तर मग 8 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची। तिथून 1 इंच खाली घेऊन त्या पॉईंटला आणि ह्या खालच्या पॉईंटला एक रेषा मारून घ्यायची। त्या रेषेचा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्याच्या दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच घेऊन आपला बाहीचा मच्छी आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी मच्छी आकार देऊन घेतलेला आहे। तर हा खालच्या साईडने 8 इंच वरती घेऊन मगच आकार द्यायचा आहे, कारण वरचा कपडा आपल्याला चुन्यांसाठी लागतो। तर अशा प्रकारे मी आकार देऊन कट करून घेतला आहे। बाहेरचे पूर्ण दोन्ही पदर कट करून घ्यायचे आहेत आणि आतल्या साईडचा फक्त एक सिंगल पदर कट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे जिथून आपण आकार दिला तिथे आपल्याला एक छोटा नॉच देऊन घ्यायचा आहे, कारण की आपल्याला तिथूनच चुन्या मारायला सुरुवात करायची आहे। दोन्ही साईडला आपण नॉचेस देऊन घेतले आणि अशा प्रकारे ही झाली आपली पफ स्लीव्ज तयार। तर आता ही कपड्यावर ठेवून पण आपण कटिंग करणार आहे। तर हे बघा, 2 पदरी कपडा आहे आपला अस्तरचा, तर याच्यावर आपण ठेवून आणि अशा प्रकारे आखून घेतलेली आहे आणि अशी आपण कटिंग करणार आहे। हे कटिंग झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग कशी करायची ते पण सांगणार आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी नॉचेस दिले होते त्या ठिकाणी आपण खडूने मार्किंग करून घेऊया आणि अशा प्रकारे तिथे पण आपण नॉच कट मारून घेऊया, म्हणजे आपल्याला चुन्या मारायला लक्षात येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।